आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करूया। आता मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक फादर योगेश अगस्ती आणि अकॅडमिक कोऑर्डिनेटर यांनी कृपया पुढे यावे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे।
लाखे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा गुप्रा भद्राय राजते. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भला भल्यांची वटी. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भला भल्यांची वटी. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजशिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणीचे तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. स्वतःच्या मनगटावर विश्वास असलेल्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. विजयसाठी तलवार चालून गेला, धड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, वाघनखेने अफजलखानचा कोठडा पाडून गेला, मुठभर भाड्यांना घेऊन हजारो शैतानांना लढून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. एक होते शिवाजी, भीती होती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची. त्यांची जात मर्द मराठ्याची, देशाला लाटांनी फुगवायची आणि मुहूर्त वेठविले स्वराज्याचे. म्हणूनच तर म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. हा जन्म का 1000 जन्म झाले तरी नाथ शिवरायांचं कधी सुटणार नाही, नाथ शिवरायांचं कधी सुटणार नाही. थोर तुमचे कर्म जाऊ उपकार कधी न तुटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचं न मिटणार. श्वासात रोखणे वादळ, डोळ्यात रोखली आग, देव अमृता छत्रपती एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार, छातीत धरले पोलाद. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य आपले महाराज. पेटविली रणांगणे, देह जिजविला मातीसाठी, मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी. शिवशंभूंची मरणही स्वराज्य राखण्याची साथ आहे, म्हणूनच तर लाखो करोड मावळे येथे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहेत. न चिंता न भीती ज्याच्या मनामध्ये राजशिव छत्रपती. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे, घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर शुभांचा वाघ आहेस. ज्यांचे नाव घेतास सळसळत रक्त अशा शुभांच्या विभक्त. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. महाराष्ट्र माझा होता अंधारात, औरंगजेब रूपी अजगराच्या बेड्यात, अडकली होती भवानी माता माझी, गुलाम रूपी साखर दंड्यांच्या बेड्यात. ठेपा घेतला एका प्रकाशाने जन्म, शिवनेरीही झाला धन्य. होते त्याच्यावर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दादूजींचा हात, डोक्याला झिरे टोक आणि हाती भवानी तलवार. घातला स्वराज्याचा पाया, छातीवर शोषणवार. होता तो सिंहाचा छावा, खेळून निघाली गावा. माधून लढत डोंगरी रणांगणात, खेचून आणले विजेत्याने आपल्या अंगणात. जिंकून घेतला आकाश त्यानं, जिंकून घेतलं दुर्ग, विशाल सागरालाही पायमान घातला त्यानं बांधून सिंधुदुर्ग. नजर त्याची गुरुडापरी पडली सिद्धीच्या जंजिरावरी, केले त्याने 9 वेळा सारी तरीही पडलं पेशपती. असेल का दुःख यापरी, म्हणून थांबला नाही तो, झुकला नाही तो, पेटून उठला तो मर्द मराठा. भिडला थेट मुघलांना, दिला हवाण्यात त्याने डच पोर्तुगीजांना, घेतला अंगण त्यानं ब्रिटिशांना. शेवटी मराठ्यांचाच राजा तो, पुरून उरला सगळ्यांना. बसून त्यानं दख्खनच्या भूमीत हलवले त्याने दिल्लीचे तख्त, उडवली रानात औरंगजेबाची, नाव त्यांचं छत्रपती शिवाजी. जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, जो 2000 शत्रूंशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी, जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो धाण्या भागाला सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना सोबत घेऊन जो स्वराज्यतेचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. चला तर मग महाराजांचा जयघोष घेऊया. आणि हो, जयघोष इतका जोरदार झाला पाहिजे की आवाज रायगडाच्या पायथ्याशी बसला पाहिजे. चला तर म्हणा, श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती
त्यांचं नाव घेताच आपली छाती अभिमानाने फुलून येते. त्यांचे धैर्य, शौर्य आणि बलिदान यांची साक्ष देणारे म्हणजेच आपले गडकिल्ले. तर त्या गडकिल्ल्यांविषयी आम्ही थोडक्यात माहिती सादर करणार आहोत. धन्यवाद. ज्यांच्या नावाने सह्याद्री दुमदुमली, ज्यांच्या तलवारीच्या धारेने आपला सरकार कापला, अशा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम म्हणजेच पोवाडा. पोवाडा म्हणजे केवळ गाणे नाही, तो आहे शौर्याचा ज्वलमुखी, तो आहे स्वाभिमानाचा ओंकार, तो आहे मराठी मातीचा अभिमान. चला तर मग आता आपण सर्वजण टाळ्यांची कडकडाट आणि जोशपूर्ण जयघोषात स्वागत करूया आपल्या विद्यार्थ्यांचे. कुमार विराज कटकर व स्वयं तुम समुदे आणि ऐकूया शिवचरित्राचा पराक्रमी पोवाडा. अहो राजे हो जीर राज जी 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 स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंडाणा पिल्ल घ्यावा ताब्यात, कोंडाणा पिल्ल घ्यावा ताब्यात. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बसल्या राजगडात. जी 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 अहो राजे हो जीर राज जी जी अहो राजे हो जीर कोंढाण्यासारखा परकट किल्ला मोगलांच्या इतिहासात भरण आहे. ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिले सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. एवढ्याच तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला, परतीचा निरोप पाठविला तानाजीला. तानाजीला तुम्ही लागाल गीत कार्याला, आम्ही जातो लढाई गाईला. अहो राजे हो जील राज जी जी अहो राजे हो जील राज जी जी. तानाजी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1603 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. आले छत्रपती शिवाजी महाराजांनी 3.5 वर्ष गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याचं तोरण बांधलं. आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपला नाही आपल्या शिवाजीचा धरारा. जय जिजाऊ जय शिवराय. अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात, आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला.
काळापासूनच शिवबांना महासाहेबांची स्वामी राम आणि महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात झाली. ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना सुचू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी महाराजांनी अनेक कर्तव्य माणसे दिले. जसे की बाळजी कुंड बाळकृष्ण पंत पंत शामराज पंत अशा अनेक कर्तव्य माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बाळापासूनच घडू लागले. अर्जुन तोच केशव तू तुझा हो सारथी तुझा अर्जुन तोच केशव तू तुझा हो सारथी हल्ली मार गली मार दे भूमी साहुनी हल्ली मार गली मार दे भूमी साहुनी तुझा अर्जुन तोच केशव तू तुझा हो सारथी हल्ली मार गली मार दे भूमी साहुनी. Down the beat up in the valleys of the bay today I'm one hearty
सिंहासनाधीश्वर राजा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राला एक आणि एकच तो शिवछत्रपती. सर्वप्रथम आपल्या जाणत्या राजाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करते. त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर माननीय मुख्याध्यापक फादर वर्गीस अगस्ती, वंदनीय गुरुवर्ग तसेच उपस्थित सर्व माझ्या शिवभक्तांना देखील शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस उगवला आणि पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर ज्यांच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात धरून सदैव भाडी लावावी अशा माता जिजाऊच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे शिवाजीराजे भोसले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच आपली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले आहे. कोण होते हे शिवाजी? असे कोणते काम त्यांनी केले होते की आज 350 वर्षे उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार होत आहे. इथल्या लोकांना तर सोडा, पण महाराष्ट्रातील दऱ्याखऱ्यांना देखील जरी विचारले शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या शह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शिवबाग कसा होता. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची, पराक्रमाची महती सांगणारे, सर्वांना प्रेरणादायी ठरणारे असे आहे. अहो विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला, स्वर्गात गेल्यावर देखील देवांनी ज्याला मुजरा केला असा माझा राजा होऊन गेला. चला तर मग आज आपण सर्वजण त्यांच्या आदर्शावर चालण्याचा संकल्प करूया. जय भवानी, जय शिवराय. आत्मविश्वास आणि चांगले संस्कार देईल असा प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी मी आपले मुख्याध्यापक फादर वर्गीस अगस्ती यांना मंचावर येण्याची विनंती करतो. फादर प्लीज. Dear boys and girls, 19th February is a very important day for all of us. And I like the most important thing on this particular day is the energy that we have. When we say the slogans, you are having that energy. That same energy we should have in our day-to-day life. From where we get this energy? We get this energy from the King Chhatrapati Shivaji Maharaj. When we speak about him, we are having a double energy. I have noticed it many times. Whenever we speak this great Emperor's name, we people are having the double energy in our life. Because this great king has inspired us. He has inspired many people on earth, in India as well as in Maharashtra very specially. And he is inspiring us even today. And he will inspire tomorrow the people of India to lead a courageous life. He was the founder of Maratha Empire, and the most important thing that he has practiced in his life or is what kind of king he was. He was a kind king. If we search in Google, we find this word for him. He was a kind king.
And at the same time, another one important quality that he was practicing in his life was he was a respectable person. He was respecting everyone who are living around him. He's not keeping anyone without respect. All the human beings were respected by him. These two qualities I would like to tell you today from this life. Respect others and be a kind person. Even after 3 or 4 centuries, if you are remembering him, the reason is that he was inspired through this respect and he was inspired through the kind words of his life, kind actions of his life. My dear boys and girls, we are the followers of great King Chhatrapati Shivaji Maharaj. Today we are learning about him, and tomorrow we are going to practice what he has taught us, what he has inspired us. My dear boys and girls, you should respect everyone. This is what Chhatrapati Shivaji Maharaj is teaching us. And we should be kind enough to others. We should be kind enough to the needs of other people. We should be able to see the needs of other people. And we should be able to give a helping hand to them. If we practice these two things in our life, I'm sure we are the followers of Chhatrapati Shivaji Maharaj. Without practicing the values that he has taught us, and if we are just celebrating his birthday, there is no meaning. We need to imbibe some values from his life to our life. And we need to practice it. Then through us, he will live even today. Each one of us should be a representative of Chhatrapati Shivaji Maharaj. Through our words and deeds, people should feel that a courageous life. People should feel that we are the follower of Chhatrapati Shivaji Maharaj. This is what, by dressing, see here now we have Chhatrapati Shivaji Maharaj. So with the dress code, we will not become like him. Through our words and deeds, even through our thoughts, we have become like Chhatrapati Shivaji Maharaj. So on this special day of his birthday, though we are going to celebrate it tomorrow, we are celebrating it today. I wish all of you to be inspired by him and to follow his words and deeds in our day-to-day life. May I ask a simple question to grade 1st or 2nd or 3rd grade students? When was he born? When was Chhatrapati Shivaji Maharaj was born? 1st, 2nd, 3rd grade students. They are not listening. 1st, 2nd, yes, teacher listened. Louder. 19 February 1630. Very good answer. Correct. What is your name? Teacher, please note down his name. We will give him a prize tomorrow, not today. Next week we will give him a prize. Teacher, please note down the name. And when did he die? 4th standard students, 4th grade students. When did he die? 5th grade, 6th grade. Anybody? Yes, please stand up. 16, 18, and 8. Your answer is not correct. Only month and days. 5th grade, yes, please stand up. Yes, very good, correct answer. 3rd April, 1680. So please note down that boy also. That boy's name also please note down. 3 prizes will be given on next Monday. So congratulations to you. Let us be inspired by Chhatrapati Shivaji Maharaj and let us follow his words and deeds in our day-to-day life. Thank you very much. Post the vote of thanks. First and foremost, we express our heartfelt gratitude to our esteemed head of institution, Reverend Father Verghese Agasti, for his constant encouragement and inspiring presence that always motivates us. Thank you, Father. We extend our deep appreciation to all our teachers for their dedication, hard work and efforts in organizing and guiding us for today's program.
Next, big thank you to our non-teaching staff and support staff whose silent effort behind the scenes ensure every time runs smoothly. We are also grateful to all our students who participated enthusiastically and showcased their talent beautifully. Last, thank you to everyone present here for being a part of this celebration and making it special with your presence. Let us carry forward the value of courage, unity and self-respect taught by Chhatrapati Shivaji Maharaj. Jai Bhavani! Jai Bhavani! महाराजांनी दिलेला ध्येय, नेतृत्व आणि एकतेच्या मूल्यांचा आपण पालन करूया. Thank you everyone for making this celebration grand and meaningful. Let us carry forward the values of courage, leadership and unity taught by Chhatrapati